तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयद बलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्रमाथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बीन शंभो मज कोणदारी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोत्तरारतावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोभिष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमृतिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं संपद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासुरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहु रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमान
हनुमंत विराजिए आइए हनुमंत आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत चरित्र केले नारायणे रांगता गोधणे राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा अधिष्ठान दैवत भगवान शिवजींच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप श्री संत सद्गुरु भागवत बाबांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपणारी आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य हरिभक्तीपरायण पूजनीय भागवत बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा त्या निमित्ताने संपन्न होणारा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर नियोजनामध्ये भगवान श्री महालिंगेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये श्री क्षेत्र पवित्र भूमी चिकणी या गावामध्ये हा उत्सव आज 45व्या वर्षामध्ये पूर्णत्वाला जातोय आज बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या उत्सवाची सांगता आहे सकाळच्या सत्रामध्ये वारकरी संप्रदायातील श्रद्धास्थान परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य डॉक्टर रामकृष्णदासजी लव्हितकर बाबांचं कीर्तन संपन्न झालं आणि त्यानंतर काल्याच्या कीर्तनाने आपल्या उत्सवाची सांगता होते आपल्या उत्सवाचे मार्गदर्शक श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक पूजनीय हरिभक्तीपरायण मदनजी महाराज वरपे बाबा यांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली समस्त ग्रामस्थ मंडळी श्री संत भागवत बाबा ग्रामविकास विश्वस्त मंडळ नियोजित चिकणी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सर्व पुण्यतिथी महोत्सवातील सहभागी असणारी सर्व दानशूर दाते ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ परिसरातील आलेली सगळी भाविक मंडळी आपण 45वं वर्ष बाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचं संपन्न करतोय चिकणी हे गाव भाग्यवान आहे कारण महात्म्यांचं वास्तव्य एखाद्या गावात राहणं एखाद्या गावात थांबणं
आणि ज्या गावात ती महात्मे थांबतात ते गाव श्रद्धेनं बाबांची सेवा करतं, म्हणून त्या महात्म्यांना त्या गावामध्ये करमतं आणि त्या महात्म्यांचे आशीर्वाद त्या गावाला लाभतात. या जगातलं सगळ्यात भाग्यवंत गाव म्हणजे चिखणी गाव आहे. ज्यांनी श्री संत सद्गुरू भागवत बाबांसारख्या महात्म्यांची सेवा केली. बाबांचं व्यक्तिमत्व आपण सर्वांनी पाहिलं. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपणा मिरवी जगा माझी. माऊली ज्ञानोबारांनी वर्णन केले महात्म्यांची लक्षणे. त्यांनी स्वतःचं चातुर्य कधी दाखवलं नाही, स्वतःचं महत्व कधी वाढवलं नाही, आपल्यामध्ये सामान्य होऊन राहिले. सहज पायी प्रवासामध्ये तीर्थयात्रेमध्ये आपल्या गावात मुक्काम झाला आणि तो मुक्काम भगवान महालिंगेश्वरांच्या दरबारामध्ये संपन्न झाला आणि भगवान महालिंगेश्वरांनी त्यांना आज्ञा केली की आपण इथंच वास्तव्याला राहावं. हे भगवान शिवजींचे आपल्यावरती असणारे उपकार आहेत. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. आपलं चिखणी गाव हे मौजे चिखणी होतं, परंतु सद्गुरू भागवत बाबांच्या वास्तव्यानं साधनेनं आशीर्वादानं या गावचं श्री क्षेत्र चिखणी या गावामध्ये या नावामध्ये रूपांतर झालेलं आहे. जेथे भगवान श्री कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये जेवढे हायटेक गुरुकुल आहेत, जेवढ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत, त्यांच्यामध्ये आपल्या परिसरातील कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेने गरुड झेप घेतली आणि महाराष्ट्रातील पहिल्या 10 नामांकित संस्थांमध्ये या संस्थेचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं. याचं श्रेय कुणाला जाते तर संस्थेचे अध्यक्ष सर्वेसर्वा महाराष्ट्रातील अभ्यासू कीर्तनकार आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण नितीनजी महाराज गोडसे आबा. त्यांचं आडनावच गोडवा आहे, गोड असे नितीन महाराज गोडसे. गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांची विद्यार्थी मंडळी आहेत. मागच्या आठवड्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी सायंकाळच्या सत्रामध्ये आदिशक्ती मूळगंगा मातेच्या दरबारामध्ये काल्याची कीर्तन सेवा आबांनीच मला सोपवली होती. आदिशक्तीच्या दरबारात सेवा झाली. आज भेट होते. 7 दिवस ज्यांनी आपल्याला भजन भक्तीचा आनंद दिला ती सगळी महाराज मंडळी. कुणाचं नाव घेतलं जाईल, कुणाचं राहून जाईल माझ्याकडनं, मी अंतःकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.
गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज आहेत. गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज आहेत. मृदंगरत्न महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंग क्षेत्रात अव्वल क्रमांक लागतो, नामांकित मृदंगाचार्यांमध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, ते आमचे लाडके मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण मृदंगमणी ज्ञानराजजी महाराज पापळ महाराजांनाही वंदन आहे. त्याचबरोबर दुसरे मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य, त्यांचा महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्यांमध्ये नाव घेतलं जात आहे, ते आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज. महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा. गणेश दादांचा सुंदर साऊंड आहे डोंगरगावकर, गणेश स्पीकर अँड साऊंड सिस्टीम, गणेश दादाला सुद्धा वंदन आहेत. परंपरेतील सद्गुरू गंगागिरीजी महाराज फड परंपरेतील आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण विलासजी महाराज चव्हाण दादांना सुद्धा मी वंदन करतो. उपस्थित सगळी महाराज मंडळी, प्रत्येकाचा नामोल्लेख माझ्याकडनं झाला नाही आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. दादा तुम्हाला सुद्धा वंदन. विनेकरी बाबा, चोपदार महाराज संस्थेतील विद्यार्थी आणि अभिषेक महाराजांनी फॉलोअप घेतला आहे तारखेचा. जेव्हापासून तारीख घेतली तेव्हापासून दररोज नियमानं फोन आहेत, बाबा ध्यानात ठेवा, बाबा ध्यानात ठेवा. म्हटलं विसरणार नाही मी, तारीखही विसरणार नाही, अभिषेक महाराजांनाही विसरणार नाही. चांगला आणि गोड सेवाधारी व्यक्तिमत्व आहे. अभिषेक महाराजांना धन्यवाद. समोर बसणारी सर्व सरपंच साहेब, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, माझे सर्व तरुण मित्र, माझ्या माता बहिणी आणि आमचा सर्वेश दादा शूटिंग करत आहे, यूट्यूब चॅनल ऑपरेटर सर्वेश दादाला सुद्धा धन्यवाद आहे. त्यांनी सोशल मीडियावर क्रांती केली. सर्वेश दादाने अल्पावधीमध्ये त्यांनी भरपूर फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर कमावलेत. हे सर्वेश दादाचं कमी वयातलं सगळ्यात मोठं यश आहे. सोशल मीडियावरती जो त्यांचा डिस्प्ले आम्ही पाहत असतो, फॉलोअरचा डिस्प्ले असेल, सबस्क्रायबरचा डिस्प्ले असेल, त्याच्या डिजिट्स असतात, ते काम सांगत असतात. तोंडाने बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात काम डिस्प्लेला दाखवणं वेगळं आहे. सर्वेश दादाचं काम खूप चांगलं आहे. तुम्हाला पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो. चिंतनाला प्रारंभ. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी मस्तक हे पाया, वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा, हे पाया भरिया, वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा. संत सद्गुरू भागवत बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आहे. गावकरी मंडळींनी सुंदर नियोजन केलेलं आहे. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद या सप्ताहाला आहेत आणि मी कौतुक करेल आवर्जून चिकणी गावातील माझ्या सर्व तरुण मित्रांचं, की ज्यांनी 45वा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर पद्धतीनं घडून आणला. 45 वर्षांची भव्य आणि दिव्य परंपरा जपणारी सर्व गावकरी मंडळींना वंदन करतो. 45 वर्षापूर्वी ज्या वडीलधाऱ्यांनी आपला सप्ताह प्रारंभ केला होता, 45 वर्षापासून ते आजपर्यंत सातत्यानं 45 वर्ष जी गावकरी मंडळी सेवा करतात, त्यामध्ये आमचे सर्व वडीलधारी मंडळी आहेत. आपण त्यांचं टाळी वाजवून स्वागत करूया. खूप चांगली सेवा वडीलधाऱ्या मंडळींनी सप्ताह जपण्याची सेवा केली, माझ्या माता बहिणींनी सेवा केली आहे. आणि आज तरुण मित्रमंडळींनी 7 दिवस खूप परिश्रम घेतले. घरच्या कामाचा व्याप सगळ्या बाजूला ठेवून सद्गुरू बाबांच्या दरबारामध्ये माझे सर्व तरुण मित्र सेवा करतात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणांनी या सप्ताहामध्ये यावं ही तुमची माझी इच्छा नाही, तर सद्गुरू भागवत बाबांची इच्छा आहे. या दरबारामध्ये त्याच्याकडनं सेवा घडते. या दरबारामध्ये तोच भजन करू शकतो, या दरबारामध्ये तोच अन्नदान करू शकतो, या दरबारामध्ये तोच येऊ शकतो ज्याला सद्गुरू भागवत बाबा श्रद्धेनं बोलावतात. तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्ही 7 दिवस बाबांच्या दरबारात सेवा केली. मला इथं आल्यापासनं खूप प्रसन्न वाटलं, खूप चैतन्य मिळालं, खूप ऊर्जा मिळाली, खूप ताकद मिळाली.
या दरबारामध्ये खूप मोठी ताकद आहे की बाबांचा शब्द हा सत्य होणार, हे त्रिकालबाधित सत्य आहे. रस्त्याने चालताना जरी एखाद्याला सहज भविष्य सांगितलं तरी ते भविष्य सहज सत्य होऊन जायचं. त्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे की ज्यांचे शब्द हे भगवंताला मान्यच करावे लागतात आणि त्या पद्धतीनं भगवंतालाही कार्य करावं लागतंय. एक प्रज्ञावंत संत, सिद्धी प्राप्त झालेले संत, सिद्धीला पोहोचलेले संत सद्गुरू भागवत बाबा आहे. आणि सद्गुरू बाबांची सेवा, गावकरी मंडळी ऐका, सद्गुरू बाबांची सेवा हीच भगवंताची सेवा आहे. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. जे भगवंताला आवडतात, भगवंताची सेवा करतात, त्यांची सेवा करणारी जी मंडळी असतील ना, त्यांची सेवा करण्याकरता भगवान परमात्मा स्वतः येतात. तेही प्राणाही परो मज आवडते निरोध, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, तेही प्राणाही बरोते मज आवडते निरोध, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे भक्त चरित्रात प्रशंसिती. जोरात टाळी वाजवा बरं, जोरात टाळी वाजवा. मला थोडा गाण्याचा नाद आहे. तुम्ही म्हणता ना बोलतो मध्येच काय वाद उठला का काय. आल्यापासून माणसं आश्चर्यानं पाहतात. पहिल्यांदा जी मंडळी मला बघतात, कीर्तन ऐकतात, हे सगळं भगवंताचा प्रसाद आहे. पण त्यांच्या मनामध्ये संदेह असतो की बोलताना हळू बोलतात आणि मध्येच काय झटका आला का काय. चला पुढे आता. जे माझ्या भक्तांची सेवा करतात, जे सद्गुरू भागवत बाबांची सेवा करतात, जे माऊली ज्ञानोबरांची सेवा करतात, जे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची सेवा करतात, जे महामुनी अगस्ती महाराजांची सेवा करतात, जे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची सेवा करतात, जे गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची सेवा करतात, त्या भक्त मंडळींची सेवा करण्याकरता भगवंत स्वतः येतात. तेही प्राणाही परोते मज आवडते निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. आपण भाग्यवान आहे की इथं प्रत्येकाला यावं वाटतं, सेवा करावी वाटते. पण ही त्यांची इच्छा असेल तर सेवा होते. 7 दिवसात आपण अन्नदान केलं. माझ्या सर्व तरुणांनी वाढण्याची सेवा केली, अन्नदानाची सेवा केली, मंडप स्वच्छतेची सेवा केली, हे धर्मकार्य सजवण्याची सेवा केली. आमचे तरुण घरी गेलेच नाही, 8 दिवस झालेत. बरेच जण इथंच आहेत, बाबांच्या दरबारात थांबू म्हटलेत. हे सगळं धर्मकार्य जे आहेत ना, ते एकट्यानं कोणी करू शकत नाही. एकट्यानं हे धर्मकार्य करणं कठीण आहेत ना. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना गोवर्धन पर्वत उचलणं सोपं होतं ना, पण त्यांनी गोपाळांच्या काठ्या का लावून घेतल्या बाबा? कारण हे कार्य सगळ्यांच्या सहकार्यानं पूर्णत्वाला जावं, हा आदर्श जगानं घ्यावा, याकरता ते धर्मकार्य उभं केलं. भगवान प्रभू रामचंद्रजींनी सेतू तयार केला. तो सेतू त्यांनी स्वतः तयार केला असता, त्यांना काही कमी आहे, सिद्धी आहे, नुसता संकल्प केला, सेतू तयार झाला असता. पण आमच्या वानर सेनेला सोबत घेतलं, आमच्या खारुताईला घेतलं. आता खारुताईचा किती छोटा वाटा आहे बरं, त्यांची सुद्धा भगवंताने दखल घेतलीत ना. खारुताईच्या पाठीवर शाबासकी आहे. विठ्ठल 45वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होत असताना मनस्वी मला इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं, खूप आनंद मिळाला. मी पहिल्यांदा आपल्या गावात आलो, बाबांचं दर्शन मंदिरामध्ये पहिल्यांदा गेलो. गावकरी मंडळींचा संकल्प आहे, सद्गुरू भागवत बाबांचं भव्य आणि दिव्य मंदिर उभारायची संकल्पना गावकऱ्यांची आहे. मला खूप आनंद वाटला की स्वतःचं घर कोणी मोठं बांधेल,
पण एका साधूचं मंदिर मोठं झालं पाहिजे, या स्वभावाची श्रीमंती गावकऱ्यांनी दाखवली आहे. त्याबद्दल अंतःकरणपूर्वक आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. यथाशक्ती तन मन धनानं सगळी मंडळी सहकार्य करणार आहेत. आणि मी तर आवर्जून सांगेल, इथं जर आपण एक वीट झालो ना मंदिराची, भाग्य आहे आपलं. आता आपल्याला संधी आहे, मंदिराची एक वीट व्हा. ज्याला काही नाही करता आलं त्यांनी फक्त एक वीट व्हायचं, त्या विटेचं योगदान द्यायचं. कोणी यथाशक्ती योगदान द्या, कारण आपलं योगदान हे 45 वर्ष राहणार नाही. तर जोपर्यंत सद्गुरू भागवत बाबा या सृष्टीमध्ये येत ना, तोपर्यंत आपलं योगदान या मंदिरामध्ये राहणार आहे. हो, म्हणून अजिबात कोणी मागे राहू नका. आता ही संधी आलीत आपल्याला, एका साधूचं मंदिर उभं राहत आहे. ही गावकऱ्यांच्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं, जिल्ह्याच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. सर्व मंडळी श्रद्धेनं या सप्ताहामध्ये सहभागी आहेत. तसे मंदिरालाही सगळी मंडळी सहकार्य करणारच आहेत. मी सद्गुरू भागवत बाबांच्या चरणी प्रार्थना करेल की आमच्या गावकरी मंडळींनी जी तोडकी मोडकी छोटी मोठी सेवा केलीत ना, ती आपण गोड करून घ्या. आमच्याकडनं काही चुकलं असेल, अंतःकरणापासून आपण त्यांची क्षमा याचना करूयात. पुढच्या वर्षी आम्ही त्यात सुधारणा करू. सद्गुरू भागवत बाबांना विनंती करू आपण की अरे आम्ही चुकणारे जीव आहोत ना, तुमच्या चरणाजवळ आम्हाला मात्र एक जागा द्या. तुमच्या चरणाजवळून आम्ही कधी वेगळे होणार नाहीत, आपणही वेगळे करू नका. किंवा माझी सांगा काकुलती परी पाया वेगळा नका करू. बस त्यांच्या चरणाजवळ राहून आपण सेवा करूयात. 45 वर्ष नाही आपला सप्ताह, 145 वर्ष नाही आपला सप्ताह, 245 वर्ष नाही, तर आपला चिखणीकरांचा सप्ताह जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत भागवत बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा हा संपन्नच होणार आहे. म्हणून सगळ्या मंडळींना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो, वंदन करतो. आपल्या सगळ्यांमध्येच मला सद्गुरू भागवत बाबा सापडलेत. आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ही संत महात्म्यांची कृपा असते. आपलं जीवन प्रासादिक आहे, आपलं जीवन आनंददायी आहे, याचं श्रेय या महात्म्यांना जात असते. या महात्म्यांच्या कृपेनं आपण सर्वजण खूप आनंदामध्ये आहोत, सुखामध्ये आहोत, समाधानामध्ये आहोत. हीच कृपा त्यांची आपल्यावरती सदैव राहोत, हीच प्रार्थना करून पुढे जाऊया. विठ्ठला विठ्ठला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 5000 वर्षापूर्वी यमुनेच्या वाळवंटामध्ये जो प्रसाद दिला तो गोपाळांना सोबत घेऊन दिला. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद ठेवला नाही. ज्यांनी भजन केलं, ज्यांनी सेवा केली, ज्याने अंतःकरणापासून बाबांवर श्रद्धा ठेवली, त्याला हा काल्याचा प्रसाद भगवान परमात्मा स्वतः देतात. काल्याचे 3 प्रकार आहेत. पहिला दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्माईक्याचा काला. जो काला आज आपण चिखणीकर अनुभवतोय, हा काला न वैकुंठात आहे न स्वर्गात आहे. स्वर्गात जर काला झाला असता, स्वर्गात भजन झालं असतं. स्वर्गात जर भजन झालं असतं तर स्वर्गात सप्ताह झाला असता. स्वर्गात जर सप्ताह झाला असता तर एखादी तारीख आपल्याला आली असती. ज्या अर्थी स्वर्गात भजन नाही, वैकुंठात भजन नाही, त्या अर्थी तिथं सप्ताह होत नाही. सप्ताह झाल्यावरच काला मिळतो. वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. अनवळ नाही काल्याचे, अनवळ नाही काल्याचे हार. वैकुंठी तो ऐसे नाही,
कालाने ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. चला पुढे आता दुसऱ्यात हरिनामाचा काल. आणि हा दही भाताचा जो काल आहे तो आपण सेवन केला की आपला स्थूल देह पवित्र होतो. एक हरिनामाचा काला झाला की आपला सूक्ष्म देह पवित्र होतो. 2 आणि जीव ब्रह्म ऐक्याचा काला झाला की आपला कारण देह पवित्र होतो. 3 देहाचे 3 प्रकार, काल्याचे 3 प्रकार. पहिला स्थूल देह जो डोळ्याने दिसतो आणि हा प्रसाद डोळ्याने दिसतो. स्थूल देहाचा प्रसाद घेतला की आपला देह पवित्र होणार. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पुढच्या पुण्यतिथी सोहळ्याला आपल्याला ऊर्जा टिकून राहणार, आपल्याला प्रेरणा मिळणार, आपल्याला आणखी उत्साह देणार हा काल्याचा प्रसाद. दुसरा आहे हरिनामाचा काला. मनुष्य जीवन भजना करताय. हरि भजना विना काळ हरी देवे दिला देह काहींच नुसतं पंक्तीवर देणं. आटपलं का सांगा, आटपलं का सांगा. हो भजन गाडावं. गुरुवर्य नारायणगिरीजी बाबा सांगायचे या जगातली सगळ्यात पवित्र सेवा भजन आहे बाबा. कोणती समस्या असू देत बेटामध्ये मंडळी येतात आणि आल्यानंतर बाबांचं एकच त्यांच्या शंका समाधान असायचं. कोणती समस्या असो की बाबांनी त्यांना सांगायचं देवाचं भजन करा, देव तुमचं कल्याण करेल. हो भजनामध्ये एवढी ताकद आहे, सेवेमध्ये एवढी ताकद आहे. आयुष्य भजनात गेलं की हरिनामाचा काला होतो. आयुष्य भगवंताच्या संतांच्या सानिध्यात गेलं की जीव ब्रह्म ऐक्याचा काला होतो. पुन्हा जन्माला याची आवश्यकता नाही. मग काल्याच्या कीर्तनामध्ये जे चरित्र वर्णन करायचं आहे ते चरित्र अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यवंत आहेत की जे या विश्वाला चालवतात, विश्वाला बोलवतात, विश्वाला शिकवतात, विश्वाला सांभाळतात. ते आज गोकुळामध्ये इतके सामान्य होऊन राहिलेत ना. मग चरित्र वर्णन करत असताना फक्त आणि फक्त गोकुळातलंच चरित्र माझ्या जगद्गुरूंनी वर्णन केलेत. अभंगाचं पहिलं चरण. वेदसे चरित्र वेदे नारायण
मंडळी करता. चला, अभंगामध्ये आपला प्रवेश झालाय. आजचा अभंग आहे माझे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा. जगद्गुरूंनी वर्णन केलेलं चरित्र आहे. येदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधणे राखीत आहे. कोणत्या दशेमध्ये केलेलं चरित्र? दशा म्हणजे अवस्था. ये दशे या अवस्थेमध्ये केले चरित्र. नारायणे केले चरित्र ये दशे. कोणती अवस्था? रांगता, रांगायला लागले ते गोधने राखीत आहे पर्यंत. विठ्ठला भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये अवतरित होतात. आमच्या सर्व लेकरांच्या मुखातून श्लोक ऐका. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. टाळी वाजवा बरं मुलांना. हो, चला परत म्हणा आता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत अवतरित होण्याची 3 कारणं. 1 धर्म, 2 सज्जन, 3 दुर्जन. विठ्ठला भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाले. गोकुळामध्ये आनंदोत्सव सुरू झाला आणि भगवान परमात्म्याची पहिली लीला आहे, रांगायला लागले. आपले देवघरात आहे. तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांग हे रंगानी रंगनाथ सुद्धा जो गंभीर पाहत असन मग त्याच्यासारखा दुर्दैव नाही कोणा. माणसं लई गंभीर पाहत राहतात. काय करावं काय नाही म्हणतो. मी म्हणलं 12ला बरोबर थांबणार आहे आपण. काही इतके मोठे डोळे करून पाहायला लागले ना. ती म्हणे अरे 11:15ला रांगायला लागलेत अजून कवा गोधने चारायला लागायची बा. सिरियस होऊच नका ना, गंभीर राहू नका. कारण सांगू तुम्हाला, इथं या दरबारात आहे ना आनंदी राहणं हे आपलं समाधान नाही, तर हे सद्गुरू भागवत बाबांचं यश आहे. इथं येऊ ना जो गंभीर पाहत असन उगच नाराज राहत असन मजा नाही बुवा. परमार्थ आनंद करताय, परमार्थ समाधान करताय, परमार्थ सुखा करताय. हो, भगवंत रंगायला लागलेत आपल्या देवघरामध्ये. आपण त्यांना रंगनाथ म्हणतोय. रांगताना भगवंताच्या पायामध्ये पैंजण बांधलं आणि ते पैंजण भेट आलं होतं. गोपी बाळाला पाहायला यायच्या ना. आमच्या माता बहिणी बाळाला पाहायला येतात की नाही? हो, येताना अलंकार आणतात की नाही? आणतात की नाही? ही परंपरा 5000 वर्षापासून बरं का. हो, कोणी पैंजण आणलं, कोणी काय अजून काय असतं, होमपान, अजून वाक्या वाळे, अजून बस हे सगळे असतं अलंकार असतात ना. देवाच्या पायातले पैंजण इतकं गोड वाजायचं ना. बाजे किशन की पैंजनिया
माझे सूरदास महाराज वर्णन करतात. पैंजनिया बाजे पैंजनिया बाजे पैंजनिया बाजे पैंजनिया बाजे पैंजनिया बाजे पैंजनिया पैंजनिया बाजे पैंजनिया बाजे किशन की पैंजनिया बाजे किशन की पैंजनिया बाजे किशन की पैंजनिया. माता जसोदा चलना सिखावे माता जसोदा चलना सिखावे है तीनों लोगों की धनिया है तीनों लोगों की धनिया. बाजे किशन की पैंजनिया बाजे किशन की पैंजनिया बाजे किशन की पैंजनिया पैंजनिया. पैंजनाचा आवाज आहे. गोपी यायला लागल्या देवाला पाहायच्या. कोणी गोपी बाजारला निघायच्या, कोणी पाण्याला यायच्या. पण ऐका, ज्यावेळी त्यांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं दर्शन व्हायचं ना, त्यावेळी त्या आपलं पुढचं कामच विसरून जायच्या. कहा पग दारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. हरी ने माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले चित्त बारवित विसरलिया बारवित विसरली. कैसी जाऊ घरा विसरून जायचं ना. हो, गवळणी बरी एक नव्हत्या. दुडीवर दुडी गवळणी वाजवण टाळी वाजवण जोरात. वा 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 वा. बाजारला आल्या विसरल्या आणि परमार्थ या करतच आहे. इथं बाबाच्या दरबारात आलो ना, आपल्याला विसर पडलं पाहिजे. इथं बाबा एक बाबा, माझे भोले बाबा एक भोले बाबा, सद्गुरू भागवत बाबा एक भागवत बाबा. श्रद्धेनं सेवा करा. देवाला विसरणं, आपल्या प्रपंचाला विसरणं आणि देवाला स्मरणात ठेवणं हाच परमार्थ आहे. आपलं होतं उलट. दिंडीत चालतो पण आखे फोन घरी. काय झालं का आवरावरी झाली सगळी. इथं आल्यावर बी झाली का आवरावरी झाली सगळी. आता मला टाईमच होईन अजून तर 11:15 वाजली. बाबा तर काय सोडायचं नाव घेत नाही. आता बा विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी म्हणता गोपी आहे गोपाळे विसरून जायचे. बरं, विसरण्याकरता अंतःकरण तेवढं पवित्र आणि शुद्ध पाहिजे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. आपल्यावरती परमार्थ, आपल्यावरती साधूची सेवा ही सदैव राहावी याकरता अंतःकरणात एक अलंकार पाहिजे. त्या अलंकाराचं नाव आहे नम्रता. ज्येष्ठ मंडळींचं वाक्य, मला अर्ध वाक्य आठवलं, अर्ध काय आठवना, तेवढे मला मदत करा. अर्ध वाक्य सांगतो तुम्हाला. ज्येष्ठ मंडळी सांगत असतात, हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा
बस कळालं तुम्हाला, कीर्तन कळालं. मुंगीला रव्याचा, साखरेचा, गुळाचा नैवेद्य, बरोबर. त्याचं कारण लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा 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 देवा. नम्रता म्हणजे लहानपण देगा, म्हणजे लहान व्हायचं म्हणजे उंचीनं नाही बरं का, लहान व्हायचं म्हणजे परिस्थितीनं नाही, फक्त अंतःकरण देवाला द्यायचं. 5 वाक्य ऐका. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होती 3, माती नरम झाली की त्याची शेती होती 4, आणि माणूस नम्र झाला की त्याचाच देव होतो 5. अंतःकरणात प्रेम असेल तर वर्णन केलं जाईल आजच्या अभंगाच्या ध्रुव पदात. महाराज माझी वाणी तुझे वरणी गुणावा, माझी वाणी तुझे वरणी गुणावा, माझी वाणी बालक्रीडा प्रकरणाचं ध्रुवपद आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा. ऐका, नुसतं बोलणं वेगळं आणि प्रेमासहित बोलणं, अंतःकरणापासून बोलणं वेगळं आहे. आपण माझ्यापेक्षा अनुभवी आहे, वडीलधारी मंडळी आहे. माणसं बोलताना लक्षात येतं बरेच वडीलधाऱ्यांचं की ते फक्त वर बोलत राहतं, त्याचं काही खरं नाही गड्या. म्हणजे अंतःकरणापासून बोलतायत त्याचं प्रेम आपल्याला कळतायत. एक वेळ माझ्या जनाबाई महाराज कठोर बोलायचे देवाला, पण अंतःकरणातलं प्रेम मात्र तसूभर कमी नव्हतं. आई मेली बाप मेला मज सांभाळी बा विठ्ठला, एवढा अधिकार माझ्या जनाबाई महाराजांचा होता. मग बोलताना शब्द कठोर यायचे, पण अंतःकरण मात्र देवाला समर्पित असायचे. मग वाणीनं वर्णन करत असताना अंतःकरणातून प्रेम निर्माण व्हावं आणि ते प्रेमसहित वर्णन केलं जावं म्हणून आपल्या वाणीला जपून वापरा. 2 गोष्टी जपून वापरा, आपल्याकडची वाणी आणि आपल्याकडचं पाणी. विठ्ठला एक वेळ शस्त्राचे घाव बुजतात, शब्दाचे घाव बुजत नाही. माणसं बोलून जातात, नंतर पश्चाताप होतो. त्यापेक्षा बोलताना काळजी घेतलेली कधी चांगली असतात. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. माझ्या गोपी देवाबरोबर बोलताना, गोपाळ देवाबरोबर बोलताना अंतःकरण प्रेम असायचं. मी एक प्रसंग सांगत असतो, ऐका. माझ्या गोपाळांकडे जर पाहिलं तर गवळी याचे ताक बेरे कोण पोरे चांगली. विठ्ठला गोपाळांना सर्दी झाली तर त्यांच्याकडं रुमाल नसायचा, उपरणं नाही, मफलर नाही. मग सर्दी पुसायची कशी? खांद्यापासून ते मनगटापर्यंत वाफा फुल भरायचा, नंतर
तर इकडचं वाप. ऊन पडलं तर ती अंगावरची सर्दी वाळायची, 2 MM ची कडक पोपडी धरलेली राहायची. कडक. बर, विश्वाचे मालक यायचे आणि मग त्यावेळी त्या सर्दीनं माकलेल्या गोपाळकडे पाहायचे. बरं, कोणता फ्लेवर होता तो? मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट. तो गोपाळ उन्हात बसलेला असायचा. त्याला सगळ्या गोपाळांनी उन्हात बसवलेला असायचं. जा, तू स्नान करून ये रे, तू थांबू नको, जा. त्यावेळी तो गोपाळ म्हणायचा, मी स्नानाला गेलो आणि तेवढ्या वेळेत माझा कानोबा येऊन गेला. मग काय करायचं? रडायचं तो देवा करता. अगर रोना है तो भगवान के पास जाके रो लो, अगर रोना है तो भगवान के पास जाके रो लो. इन दुनिया वालों के सामने कभी मत रोना, क्योंकि वो भी रोने वाले और आप भी रोने वाले. रडायचं तर देवा करता रडा. रडायचा तो गोपाळ देवा करता. कृष्णा, हे कृष्णा, अरे मी घरून निघाल्यापासून तुझं ध्यान करत होतो, तुझं चिंतन करत होतो, तुला भेटायचंय मला कृष्णा. अरे खूप दिवस झाले रे, तुला पाहिलं नाही या डोळ्याने, तुला डोळे भरून पाहायचंय कृष्णा. तू आलं पाहिजे रे, मी तुझ्या करता आलोय. मला कोणी जवळ घेत नाही, मला खात्री आहे आल्याबरोबर सगळ्यात पहिले तू मला भेटणार आहेत. कृष्णा तू येणार आहे लवकर. माझ्या अंतःकरणात तळमळ आहेत, मला उन्हात बसवलंय, मला त्रास होतोय, ही सर्दी मला अजिबात सहन होत नाही, आता लवकर येणार आहे कृष्णा. कान्हैया रे, कान्हैया, कान्हैया रे, कान्हैया, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे. रडायचं तो गोपाळ. काय मोकलीले वाणी सावधानी वेदिले, इथवरी होता संग अंगे अंग मुरत, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेळी अंतरला, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगदेती कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगदेती जगदेती. रडायचे भगवंता करता. टाळी वाजवा एकदा जोरात. ऐसे देई प्रेम काही काळा. अंतःकरणामध्ये प्रेम असावं. भगवंताविषयी प्रेम आहेत. गोपी गोपाळ अनेक लिहिलाय. मृत्तिका भक्षण लिहिलाय, चीरहरण लिहिलाय. एक दिवस सगळ्या गोपी आल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे. प्रभू, तुम्ही आम्हाला सकाळपासून सायंकाळपर्यंत सोबत ठेवता आणि सायंकाळ झाली
की आम्हाला म्हणतात जा तुमच्या घरी. मग बरोबर आहे ना, तुम्ही तुमच्या घरी गेलं पाहिजेत ना. प्रभू बोलतात पण गोपी म्हणे ही बासरी तुमच्या बरोबरच आहे काय, मग या बासरीला का नाही तिच्या घरी पाठवत. बरं, बासरी सकाळ संध्याकाळ कायम तुमच्या बरोबर आहे, 24 तास तुमच्या बरोबर आहे. आणि आम्ही आमच्या घरी जातो, ही बासरी कुठंच जात नाही, ही तुमच्या सोबत आहे. याची कारण सांगा. भगवंताने त्याची 3 कारणं सांगितली. एक, ही बासरी वेणू ही भगवान शिवजींचा अवतार आहे, रुद्रस्तु भगवान स्वयं. एक. दुसरं कारण, या बासरीच्या आतमध्ये कोणताही विकार नाही, गाठच नाही. बासरी ही कोणत्या झाडापासून बनवतात? बांबू. मी बसू कालिमा राग येता जण तुम्हाला. तर वेळू बरोबर आहे ना, त्या वेळूच्या झाडाला आतून गाठी असतात. जोपर्यंत गाठी आहे तोपर्यंत त्यांना बांबू म्हणतात. आणि एकदा आतल्या गाठी रिकाम्या झाला की मग बासरी होते. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. काम क्रोध लोभ मद मत्सर सगळा सोडून गेला त्या बासरीने. दुसरं कारण. तिसरं कारण, ही बासरी जेव्हा मी ठरवलं तेव्हाच ती बोलते, एरवी बोलत नाही. तो का म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. आणि काय त्या बासरीचा सुमधुर स्वर यायचा. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला का, विवळ झाले अंतःकरणी. मी घरधंदा विसरली, आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. तुम्हाला आता माझे नाथबाबांनी चिंतन केलेत. एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा, तुझ्या नामाचा मज धंदा, वृत्ती तव पदी निवर्तली. ही आर्तता देवाला प्रिय आहे. देवाला दुसरं काही नको, आपला अंतःकरण प्रिय आहे. ऐका, ज्या वस्तू आपण आणतो त्या वस्तू निमित्त मात्र आहे. श्रीफळ असेल, नैवेद्य असेल, पुष्पहार असतील, हे सगळं निमित्त मात्र आहेत. भगवंताची अपेक्षा आहेत आपलं अंतःकरण भगवंताला समर्पित असावं. हो, भगवान परमात्मा दुस्तराच्या भवसागरात आम्हाला सहज तरुण नेतील. गोपाळांना नेलं, गोपींना नेलं. त्याचं कारण, अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाओ. हो शाम आ जा, तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हारे
म्हणजे ज्ञानदादा आहे वाजवायला, सचिन दादा आहे, त्यांच्यात आनंद मिळतो. पण आता 12 वाजून गेले, 15 मिनटं बोनस आहेत आपल्याला दिलेत आयोजकांनी. धन्यवाद मदन बाबा तुम्हाला. नाही तर 12 वाजता आपल्याला थांबायचं आहे, पण 15च मिनटं घेतो, समारोपाकडे जातो. भगवंताने घेतलेला निर्णय हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. पुढं काय करायचंय देवाला, पुढे कार्य आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. विठोबा भगवंताने केलेली समारोपाची लीला चौर्य लीला. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. मथुरेला जाणारं दही दूध तूप लोणी थांबवलं, गोपाळांना दिले. गोपी त्रस्त झाल्या. पहा ती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली घरे. सगळ्या गोपी यायच्या, यशोदे हे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. अगं काय यशोदे तुझा काना, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा याचा उड्या किती सांगू, याचा उड्या किती सांगू. बाई मंत्र सिंधू हाते. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. मस्त गोड वाटतं भजन म्हणताना ते. बाई तुझा लाडका काना. यशोदा मैया म्हणायची कृष्णा हे कृष्णा तू खोड्या करतो का रे. भगवंत गप्प बसायचे. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळी का लटिकाची घेताळ गे गोकुळच्या नारी. एक दिवस यशोदा मैयेची खोडी केली विश्वाच्या मालकानं. यशोदा मैयाने ती खोडी पकडली. यशोदा मैया भगवंताला म्हणतात कृष्णा तू आता शाळेत गेलं पाहिजे. भगवंताने आपल्या सगळ्या मित्रांना आवाज दिला, अरे तुम्ही गाया घेऊन जा रे गोपाळ नारायणया. तुम्ही गाया घेऊन जा रे गोपाळ नारायणया. तुम्ही गाया घेऊन जा रे
भगवान परमात्मा डबल उतरणी देऊन निघाले. सगळ्या गोपाळांना घेतलं आणि गाई चरण्याकरता सोडल्यात. यमुनेच्या वाळवंटात खेळ खेळू लागले. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ रंगात चालला तस तसे उतरण्या वाढत चालल्या. पण भगवंताजवळ एक गोपाळ आला. कृष्णा, हे कृष्णा, अरे थकलो बाबा, सारे सकाळपासून आलोय, आता भूक लागली ना रे. भगवंतांनी विचारलं खेळ थांबवायचा? म्हणे हो. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे. भगवंतांनी खेळ थांबवले. सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं. मध्यभागी विश्वाचे मालक खडकी सोडियल्या मोठा. आजीचा दही काला घुमटा घ्यारी घ्यारी दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. मृदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी भानुदास गीतिकात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. गुरु भागवत बाबा की जय. पार्वती पते हर हर महादेव. गुरु गंगा गिरिजी महाराज की जय. गुरु नारायण गिरिजी महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय. महामुनि अगस्ती महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. भारत माता की. रामचंद्र भगवान की. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला बविले दुरी होतो तिघांचे मेवरी. तुम्ही वारे दुईकडे मुख पठारोकडे. वाहातीच्या दारा घ्यारे दोईचा टोपरा. वारे दोईकडे मुख पठारोकडे. तुका म्हणे हाती तुका अडकवणे तुम्ही वारे दोईकडे मुख पठारोकडे. तुका म्हणे हाती तुका अडकवणे वारे दोईकडे
मुरली नाम पहा